महाराष्ट्रातील ओला, उबेर, स्विगी आणि झोमॅटो सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र कायदा न करता या कामगारांना आता सोशल सिक्युरिटी कोड 2020 या अंतर्गत सामाजिक सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा कोड 2020 मध्ये मंजूर झाला असून त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि त्या अंतर्गतच राज्यात गिग वर्कर्ससाठी व्यवस्था उभारली जात आहे. राज्याचे कामगार मंत्री आकाश खुंकर यांनी सांगितले की गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाच्या माध्यमातून कामगारांना आरोग्य विमा, अपघात विमा, मातृत्व लाभ, पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा सुविधा दिल्या जातील. या नव्या व्यवस्थेनुसार ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो यासारख्या कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीतून 1 ते 2% रक्कम गिग वर्कर्सच्या कल्याण निधीत जमा करणे बंधनकारक असेल. ही रक्कम थेट कामगारांच्या फायद्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच सर्व गिग वर्कर्सना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक राहील. या नोंदणीनंतर प्रत्येक कामगाराला एक युनिक आयडी म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जाईल, ज्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या सुमारे 10 लाखाहून अधिक गिग वर्कर्स कार्यरत आहेत आणि ते 300 पेक्षा जास्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. आतापर्यंत या कामगारांना कर्मचारी म्हणून स्पष्ट ओळख नव्हती आणि त्यांना कोणतेही निश्चित सामाजिक सुरक्षा हक्क मिळत नव्हते. या निर्णयामुळे आता गिग वर्कर्सना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. त्यांच्या कामाला अधिक सुरक्षितता आणि स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेत काम करणाऱ्या लाखो गिग वर्कर्ससाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.